हॅलो फ्रेंड्स, तुम्हालाही सोयाबीनची एकसारखी भाजी खाऊन बोर झालं असेल तर ही भाजी नक्की ट्राय करा. चला तर मग झटपट आपण सोयाबीन छान असं गरम पाण्यामध्ये उकळवून घेऊ. त्यानंतर हे व्यवस्थित आपण बाजूला काढू आणि ते थंड पाण्यामध्ये घालू. हे बघा अगदी या पद्धतीनं. चला आता झटपट आपण ते थंड झालं की त्याचं पूर्ण पाणी या पद्धतीनं काढून घेऊ आणि छान असं आपण जे आपले सोयाबीन्स आहेत ते मोकळे करून घेऊ. चला तर आता हे जे सोयाबीन्स आपण पाणी काढून घेतलेले आहेत त्यामध्ये घालायचे आहेत सर्व प्रकारचे स्पायसेस म्हणजेच मसाले. त्यानंतर घालायचं आहे मीठ आणि हो आता आहे मेन इन्ग्रेडियंट म्हणजे दही. हे घालून व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता हे मिक्स केल्यानंतर 10 मिनिटे ठेवायचं आहे जेणेकरून छान आपलं मॅग्नेट होईल. चला तर तोपर्यंत इथं आपण फोडणीची तयारी करूया. त्यामध्ये कढाईमध्ये घालूया जिरे, मोहरी आणि छान असा कुटलेला लसूण. त्यानंतर घालायचा आहे कांदा. कांदा अगदी छान सोनेरी कलरचा परतायचा आहे. चला तर आता यामध्ये घालायच्या आहेत हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो. आता टोमॅटोसुद्धा छान असे परतवून घ्यायचे आणि यानंतर यामध्ये घालायचं मॅग्नेट केलेलं सोया. आता सोया चंक्स घालून छान व्यवस्थित हे झाकण लावून थोडंसं वाफवून घ्यायचं. आता आपण सोया चंक्समध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी आणि छान असं उकळवून घ्यायचं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि लाईक सबस्क्राईबसुद्धा करा.